नमस्कार. आजच्या चर्चेची सुरुवात आपण एका अशा प्रश्नाने करूया जो मला वाटतं कालातीत आहे आणि प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच. तो प्रश्न म्हणजे आपण सगळं काही चांगलं करत असतो, प्रामाणिकपणे वागतो, तरीही आपल्या वाटेला दुःख का येतं? आणि या दुःखाच्या चक्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे तो जितका वैयक्तिक आहे तितकाच वैश्विक आहे. दुःख ही एक अशी भावना आहे जी कुणालाच नको असते, पण ती प्रत्येकाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, त्याला सामोरंच जावं लागतं. अगदी खरं आहे. आणि म्हणूनच या गुंतागुंतीच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्याकडे एक खूप चांगला स्रोत आहे, जो भगवद्गीतेच्या कालातीत ज्ञानावर आधारित आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश काय आहे, तर या स्रोतातील ज्ञानाचं सार काढणं. म्हणजे दुःख का होतं हे तर समजून घ्यायचंच आहे, पण त्या पलीकडे जाण्याचे मार्ग कोणते आहेत हेही पाहायचं आहे. चला तर मग या विचारांच्या सागरात आपण एक डुबकी मारूया. स्रोतात सुरुवातीलाच एक अतिशय थेट प्रश्न विचारलाय. एक चांगला, प्रामाणिक, इतरांचं भलं चिंतणारा माणूस असूनही त्याच्यावर संकट का कोसळतात? आणि याचं उत्तर काय आहे ना, गीता बाहेरच्या जगात नाही तर आपल्या आत शोधायला सांगते. अनेकदा आपल्याला वाटतं की दुःख बाहेरच्या परिस्थितीमुळे, लोकांमुळे किंवा नशिबामुळे येतं. पण गीता म्हणते दुःखाचं मूळ आपल्या मनात, आपल्या दृष्टिकोनात दडलेलं आहे. यासाठी स्रोतामध्ये गीतेतील 2ऱ्या अध्यायातला एक महत्त्वाचा श्लोक उद्धृत केला आहे. संगात संजायते कामः, कामात क्रोधो अभिजायते, क्रोधात भवती सम्मोहः. एक मिनिट. हा श्लोक अनेकदा ऐकलाय, पण त्याचा आपल्या रोजच्या जीवनातल्या दुःखाशी थेट संबंध कसा आहे? ही साखळी नेमकी म्हणजे काम कशी करते? संग म्हणजे नेमकं काय इथे? बरोबर. संग म्हणजे आसक्ती किंवा एखाद्या गोष्टीशी मनाने अगदी घट्ट चिकटून राहणं. ही गोष्ट कोणतीही असू शकते. एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, पद किंवा अगदी एखादा विचार सुद्धा. जेव्हा ही आसक्ती निर्माण होते तेव्हा त्यातून काम म्हणजेच तीव्र इच्छा जन्माला येते. उदाहरणार्थ, मला समाजात एक विशिष्ट मान सन्मान मिळायलाच हवा, ही एक इच्छा झाली. आणि इथेच आजच्या काळातला एक मोठा संदर्भ जोडता येतो नाही का? हे तर सोशल मीडियाच्या युगात जास्तच लागू होतं. म्हणजे आपण आपल्या पोस्टला मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंटशी जोडले जातो. हा झाला संग. आणि त्यातून अधिक लाईक्स मिळवण्याची, कौतुक मिळवण्याची इच्छा म्हणजे काम निर्माण होते. अगदी अचूक मुद्दा मांडला. आणि जेव्हा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही तेव्हा काय होतं? तेव्हा येतो क्रोध. हा क्रोध थेट राग किंवा चिडचिड या स्वरूपात असेलच असं नाही. तो मत्सर, निराशा किंवा स्वतःबद्दल कमीपणा वाटण्याच्या रूपातही असू शकतो. आणि गीतेनुसार या क्रोधातून सम्मोह म्हणजे सारासार विचार करण्याची शक्ती क्षीण होते. आपण योग्यायोग्य ओळखू शकत नाही. आणि जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा दुःख आणि मनस्ताप अटळ असतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्या अपेक्षांचं ओझं हेच दुःखाचं मूळ कारण आहे. म्हणजे दुःखाचं मूळ आपल्या अपेक्षा आणि आसक्तीत आहे. पण अनेकदा असं होतं की आपण कोणतीही विशेष अपेक्षा ठेवलेली नसतानाही आपल्यासोबत काहीतरी अनपेक्षित वाईट घडतं. जसं की एखादा अपघात किंवा जवळच्या व्यक्तीला गमावणं. त्या दुःखाचं कारण काय? इथेच लोक कर्म या संकल्पनेकडे वळतात, बरोबर? यावर स्रोतात काय म्हटलं आहे? हो, तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलं आहे. जिथे अपेक्षेचं गणित लागू पडत नाही तिथे कर्माचा सिद्धांत येतो. स्रोतामध्ये गीतेच्या प्रसिद्ध तत्वाचा आधार घेतला आहे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा वरवरचा अर्थ कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका असा घेतला जातो, पण तो खोल आहे. तो खोल अर्थ नेमका काय? याचा अर्थ असा होतो का की आपण आपल्या नशिबाच्या हातातले बाहुले आहोत? कारण अनेकदा हे माझं कर्म आहे असं म्हणून लोक हतबल होतात. नाही, उलट गीता हतबलतेच्या पूर्णपणे विरोधात आहे. कर्मण्यवाधिकारस्ते म्हणजे तुझ्या हातात फक्त वर्तमान काळातील कर्म आहे, फळ तुझ्या हातात नाही, कारण ते अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. भूतकाळातील कर्म, इतरांची कर्म आणि परिस्थिती. आपण विचार, शब्द आणि कृती यांद्वारे जे काही कर्म करतो ते एका अदृश्य खात्यात म्हणजे साठत राहतं. आणि तेच कर्म योग्य वेळी सुख किंवा दुःखाच्या रूपात फळ देतं. त्यामुळे आज जे दुःख वाट्याला येत आहे ते कदाचित भूतकाळातील कोणत्या तरी कर्माचे फळ असू शकते. पण मग यामुळे एक प्रकारची चिंता निर्माण होत नाही का, की माझ्या भूतकाळातल्या कोणत्या कर्मामुळे हे घडतंय? इथेच
इथेच गीता दृष्टिकोन बदलायला सांगते. यातली खरी गंमत अशी आहे की दुःख आल्यावर हे माझ्याच बाबतीत का असा प्रश्न विचारण्याऐवजी स्त्रोतानुसार हे मला काय शिकवण्यासाठी आले आहे असा विचार करायला हवा. अच्छा. हा दृष्टिकोन स्वीकारल्यास आपण पीडित म्हणजे विक्टिम राहत नाही, तर विद्यार्थी बनतो. प्रत्येक दुःखद प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतो. संयम, सहनशीलता, क्षमाशीलता किंवा आपल्यातील काही उणीवांची जाणीव करून देतो. पण हा दृष्टिकोन स्वीकारायला खूप धाडस लागेल, कारण दुःख आल्यावर हे मला काहीतरी शिकवतंय असं मानणं सोपं नाही. माणूस स्वाभाविकपणे त्याला टाळण्याचा किंवा त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. या मानसिक अडथळ्यावर मात करण्यासाठी स्त्रोतामध्ये काही सूचना आहेत का? आहेत. सर्वात मोठी सूचना हीच आहे की आपण भूतकाळ बदलू शकत नाही, पण वर्तमान कर्माने आपलं भविष्य नक्कीच घडवू शकतो. दुःखात अडकून राहण्याऐवजी त्यातून योग्य तो बोध घेऊन वर्तमानात आपलं कर्म अधिक सजगतेने आणि चांगल्या हेतूने केलं तर भविष्यातील फळं नक्कीच बदलतील. कर्माचा सिद्धांत हा बांधणारा नाही, तर तो स्वातंत्र्याचा मार्ग दाखवणारा आहे. ठीक आहे. तर आपण दुःखाची 2 मूळ कारणं पाहिली. एक म्हणजे आपली आसक्ती आणि अपेक्षा, आणि दुसरं म्हणजे आपल्या कर्मांची फळं. हे ज्ञान मिळालं, पण जेव्हा दुःख समोर उभं ठाकतं, मन भरून येतं, तेव्हा प्रत्यक्ष कृती काय करायची? यातून बाहेर पडण्याचे नेमके मार्गस्रोतामध्ये कोणते सांगितले आहेत? यावर स्रोतात गीतेने सांगितलेले 3 स्पष्ट आणि खूप सुंदर मार्ग दिले आहेत. आणि गीतेचं सौंदर्य हे आहे की ती वन साइज फिट्स ऑल असा उपाय देत नाही. ती माणसाच्या मूळ स्वभावाला ओळखते. आणि काही लोक कृतिशील असतात, काही भावनिक, तर काही बौद्धिक. या 3 वेगवेगळ्या प्रवृत्तींसाठी गीतेने 3 वेगळे पण समांतर मार्ग दाखवले आहेत, जेणेकरून प्रत्येक जण आपापल्या स्वभावानुसार प्रवास करू शकेल. म्हणजे गीतेने एकाच समस्येवर 3 वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांसाठी उपाय दिले आहेत. हे तर आजच्या काळातल्या पर्सनलाइज्ड सोल्युशन सारखं वाटतंय. कोणता आहे पहिला मार्ग? पहिला मार्ग आहे कर्मयोग. हा कृती प्रधान लोकांसाठी आहे. याचा अर्थ फळाची अपेक्षा किंवा आसक्ती न ठेवता आपलं कर्तव्य करत राहणे. उदाहरणार्थ एक डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करतो. त्याचा धर्म आहे आपली सगळी कौशल्य पणाला लावून ती शस्त्रक्रिया यशस्वी करणे. पण रुग्ण बरा होईल की नाही हे पूर्णपणे त्याच्या हातात नाही. कर्मयोगी डॉक्टर फक्त आपल्या कर्मावर 100% लक्ष केंद्रित करतो. तो मी रुग्णाला वाचवलं याचा अहंकार बाळगत नाही, किंवा रुग्ण दगावल्यास माझ्यामुळे असं झालं या अपराधी भावनेने खचून जात नाही. तो निकालापासून अलिप्त राहतो. जेव्हा कर्तेपणाचा अहंकार आणि फळाची आसक्ती निघून जाते, तेव्हा यश अपयश दोन्ही मनाला चिटकत नाही. माणूस स्थिर राहतो. बरं, कर्मयोग तर कृतिशील माणसांसाठी झाला, पण जे लोक जास्त भावनिक आहेत, ज्यांना तर्क किंवा कृतीपेक्षा नात्यांमध्ये आणि श्रद्धेमध्ये जास्त आधार वाटतो, त्यांच्यासाठी स्रोतात काही वेगळा विचार मांडला आहे का? नक्कीच. त्यांच्यासाठी दुसरा तितकाच प्रभावी मार्ग आहे, तो म्हणजे भक्तियोग. हा मार्ग भावनिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी आहे. यात आपलं सर्व दुःख, चिंता, भीती आणि आनंद भगवंताला अर्पण करायचा आहे. ही एक प्रकारची संपूर्ण शरणागती आहे. लहान मूल जसं आपल्या आईवर पूर्ण विश्वास ठेवून निर्धास्त असतं, तसाच भाव यात अपेक्षित आहे. स्त्रोतामध्ये श्रीकृष्णाचा मामेकम शरणम व्रज या वचनाचा उल्लेख आहे. याचा अर्थ आहे, सर्व धर्म सोडून केवळ माझ्या शरणी ये. मी तुला सर्व पापांतून आणि दुःखातून मुक्त करीन. जेव्हा एखादी व्यक्ती आपलं ओझं त्या विराट शक्तीवर टाकते, तेव्हा ती आपोआप हलकी होते. तिला खात्री असते की जे काही घडेल त्यात तिचं हितच असेल. आणि तिसरा मार्ग तो नक्कीच बौद्धिक प्रवृत्तीच्या लोकांसाठी असणार. अगदी बरोबर. तिसरा मार्ग आहे ज्ञानयोग. हा मार्ग मी कोण आहे या प्रश्नाच्या मुळाशी जातो. हा बौद्धिक आणि विवेकनिष्ठ मार्ग आहे. यात विवेकाने आणि ज्ञानाने सत्य आणि असत्य यातला फरक ओळखायचा आहे. ज्ञानयोग सांगतो की जे काही बदलणारं आहे, जे नश्वर आहे, ते अंतिम सत्य नाही. आपलं शरीर, मन, भावना, सुख, दुःख हे सगळं बदलणारं आहे. आज जे सुख आहे ते उद्या नसेल. आज जे दुःख आहे तेही उद्या राहणार नाही. या सगळ्या बदलांच्या मागे एक न बदलणारं शाश्वत तत्व आहे, आणि तो म्हणजे आत्मा किंवा चैतन्य. हे समजायला थोडं कठीण आहे. याचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? नक्कीच. समजा आपण चित्रपटगृहात एक चित्रपट पाहतोय. पडद्यावर कधी आनंदाचा प्रसंग येतो, कधी दुःखाचा, कधी भीतीदायक.
पडद्यावर काहीही चाललेलं असो, मूळ पडदा मात्र जसाच्या तसा कोरा आणि अलिप्त राहतो. ज्ञानयोगानुसार आपलं खरं स्वरूप त्या पडद्यासारखं आहे आणि सुखदुःखाचे प्रसंग हे त्या चित्रपटासारखे आहेत, जे येतात आणि जातात. जेव्हा हे ज्ञान खोलवर मुरतं तेव्हा माणूस सुखदुःखाचा केवळ एक साक्षी बनतो, तो त्यात वाहत जात नाही. कर्म, भक्ती आणि ज्ञान हे तिन्ही मार्ग खूप गहन आहेत आणि यासोबतच एक अतिशय आश्वासक विचार स्रोतात मांडला आहे, जो या तिन्ही मार्गांना आधार देतो. तो म्हणजे दुःख आल्यावर हे समजणे की हेही जाईल. हो, ही भावना खूप महत्वाची आहे. म्हणजे दिस टू शॅल पास. बरोबर. एका राजाच्या अंगठीवर हेच कोरलेलं होतं. जेव्हा तो खूप आनंदी असे तेव्हा तो त्याकडे पाहून जमिनीवर राही, आणि जेव्हा तो दुःखी असे तेव्हा ते वाचून त्याला धीर मिळे. हाच तो भाव आहे. कोणतीही गोष्ट कायम टिकत नाही. जशी रात्र संपून दिवस उजाडतो, जसे सुख कायम राहत नाही, तसेच दुःखानंतर शांती येतेच. हा निसर्गाचा नियम आहे. ही जाणीव ठेवली की कठीण काळातून जाण्यासाठी खूप मोठं बळ मिळतं. हे सगळं ऐकून खरंच खूप आधार वाटतोय. पण सामान्य माणसासाठी, म्हणजे ज्याला रोजच्या जीवनातील ताणतणाव, नोकरी व्यवसायाची चिंता, नात्यांमधले संघर्ष या सगळ्याला तोंड द्यायचं आहे, त्याच्यासाठी या ज्ञानाचा वापर कसा करता येईल? प्रत्येकजण योगी किंवा ज्ञानी होऊ शकत नाही का? काही सोपे व्यावहारिक उपाय दिले आहेत का? हो, नक्कीच. आणि हेच गीतेचं सौंदर्य आहे. ती केवळ उच्च तत्वज्ञान सांगून थांबत नाही, तर ते जगण्याचे मार्गही दाखवते. श्रोत्याच्या शेवटी दैनंदिन जीवनासाठी काही अतिशय साधे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत, जे कोणीही अंमलात आणू शकतं. हे उपाय म्हणजे त्या 3 मोठ्या मार्गांवर चालण्यासाठीची छोटी छोटी पावलं आहेत. ते ऐकायला नक्कीच आवडेल, कारण मोठ्या तत्वज्ञानापेक्षा रोजच्या जगण्यात काय बदल करता येईल हे जास्त महत्त्वाचं वाटतं. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय आहे अपेक्षा कमी करणे. याचा अर्थ ध्येय सोडून देणे असा नाही, तर निकालाशी असलेली भावनिक गुंतवणूक कमी करणे. प्रयत्न मनापासून करायचे, पण निकाल आपल्या मनासारखाच लागेल हा हट्ट सोडायचा. दुसरा उपाय आहे आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगणे. आपलं लक्ष काय नाही यापेक्षा काय आहे यावर केंद्रित केलं की समाधान आपोआप वाढतं. कृतज्ञता ही मनासाठी प्रतिजैविकासारखं, म्हणजे अँटीबायोटिकसारखं काम करते. कृतज्ञता खरंच खूप शक्तिशाली आहे. ती आपला दृष्टिकोन नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळवते. तिसरा उपाय कोणता आहे? तिसरा उपाय आहे रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणे. मग तो वेळ नामस्मरण, ध्यान, प्रार्थना किंवा फक्त शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी असेल. दिवसातून फक्त 10 मिनिटं जरी हे केलं तरी मनाला स्थिरता मिळते आणि विचारांवर नियंत्रण मिळवता येतं. चौथा उपाय खूप महत्त्वाचा आहे. दुःखद परिस्थितीत स्वतःला किंवा इतरांना दोष न देणे. माझ्यामुळेच असं झालं किंवा त्याच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं, या विचारांच्या चक्रातून बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे ब्लेम गेम मधून बाहेर पडणं. अगदी. जे घडलं ते स्वीकारून पुढे काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि शेवटचा पण कदाचित सर्वात महत्त्वाचा उपाय कोणता सांगितलाय? शेवटचा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे जे होत आहे ते माझ्या भल्यासाठीच आहे असा भाव ठेवणे. यालाच प्रसाद बुद्धी म्हणतात. जीवनात जे काही येतं, सुख किंवा दुःख, ते ईश्वरी प्रसाद म्हणून स्वीकारलं की त्यातील वेदना कमी होते. कदाचित त्या क्षणी ते चांगलं वाटणार नाही, पण कालांतराने लक्षात येतं की त्या कठीण प्रसंगामुळेच आपण अधिक मजबूत आणि शहाणे झालो. या सगळ्याचा सार स्रोतात एका वाक्यात दिला आहे, तो म्हणजे बाहेरच्या जगावर नाही, आतल्या मनावर विजय मिळवा. खूपच छान विचार आहे हा. बाहेरची परिस्थिती आपल्या नियंत्रणात नाही, पण आपलं मन आहे. त्यावर विजय मिळवला की सगळं जिंकलं. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की दुःख हे अटळ असलं तरी त्यात अडकून राहणं हा आपला पर्याय आहे. दुःख हे शत्रू नसून आपल्याला अधिक परिपक्व आणि अधिक एम्पॅथेटिक बनवणारा एक शिक्षक आहे. अगदी बरोबर. आणि स्रोतानुसार जो दुःखातही त्या विराट शक्तीचं स्मरण करतो तोच खऱ्या अर्थाने सुखी होतो. कारण तेव्हा त्याला जाणीव असते की तो एकटा नाही, एक मोठी शक्ती त्याच्या सोबत आहे जी त्याला यातून नक्कीच बाहेर काढेल. खरंच या चर्चेने दुःखाकडे पाहण्याचा एक नवीन आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला आहे. हे केवळ तात्विक ज्ञान नाही, तर ते जगण्याचं एक शास्त्र आहे. आजची चर्चा संपवताना